असं होई का? घरी राहून बोर वाटते मला, कुठेतरी जावं असं वाटते. चल बेरी डोंगरी माइन्सला जाऊ. अगं तिथं गणेश उत्सवानिमित्तानं प्रियंका तामाशा आहे. अच्छा, प्रियंका सामना आहे. मग काय तर. पण काय ग, असं कसं तुला आवडते? अगं पहिलेपासून पाहत आली ना, खूप आवडतं मला. तुला नाही आवडत काय? बरं चल मग, चल. तुला इंटरेस्ट आहे, चल मग पाहूया. चल सामा. माझे माय बाप हो, दोन्ही शहरांचे प्रारंभिक ज्याला आपण शहरीच्या भाषेत गण आणि गवळण म्हणतो, तेहून पहिल्या डाबाचे मानकरी सन्माननीय शहरी साहेब यांनी शहरीचा डाव साधला. माझ्या बोलण्यातून स्वर निघाला. विचाराची देवाणघेवाण योग्य असेल त्याच्यातून सन्मार्ग तयार होते. शाहीर साहेब दम ठेवून खम ठेवून या ठिकाणी बोलता, पण प्रश्नाची मांडणी कशी करावी याच्या तरी भान नसेल तर काय होईल. सीमा उघडल्या. अरे स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ थोपटण्यात काय अर्थ नाही हो. आपण काय जे मुद्दे मांडतो त्या मुद्द्याची प्रश्नार्थक मांडणी कशा रीतीने करता येईल ते महत्वाचे आहे. ते महत्वाचे. तुम्ही स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या जेव्हा गोष्टी करत असाल, मी जे बोललो तेही योग्य आहे. तुम्ही असं खुलासेवर सांगा ना. ज्यावेळेस तुमच्या प्रश्नाचे प्रत्युत्तर देण्यास मी असमर्थ ठरेल ना, तेव्हा माझा मूर्खपणा ठरेल. बरं ठीक आहे, तुमच्या विचाराप्रमाणे तुमच्या प्रश्नाची उत्तर दिली नाही तर मार गरमी आली. आणि मी तुम्हाला विचारलं होतं, कौरव पांडवाच्या जेव्हा युद्ध झालं, जीवहानी झाली आणि निराश होऊन काहीतरी करावा, काहीतरी दर्शन घ्यावं महात्म्याचे, आणि म्हणून त्या वाटेने तुम्ही निघाले. भगवान शंकर
भगवान शंकर तुम्हाला दिसल्यासारखे झाले. भगवान शंकराला तुम्ही दिसले. अंतरात्म्यातून त्याने ओळखलं का हे काहीतरी मला मागायला आले आणि म्हणून थोडं ते अलिप्त झाले. तुमच्या मनाला वाटलं की आम्ही त्या शंकर भगवानाची आराधना करून त्याला प्रसन्न केल्याशिवाय राहणार नाही. चाहे किती वेळ हो. ज्या ठिकाणची गोष्ट त्या जागेला काय म्हणतात, कुठं झाली होती? वा द्वापार त्रेतार कुठं मी तर असं म्हणतो हे धर्मशास्त्र तुम्हीच लिहिले का? तर अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती राधंस जी. यह धर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती. ये अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती. वतन पर मरने वाले के मेले लगते हैं तुरबत पर. ये वतन पर मरने वाले के मेले लगते हैं तुरबत पर. अरे मौत से मरने वाले की कीमत नहीं होती, कीमत नहीं होती. गिधा आपल्या मरणाने मरते, गिधाळाचे पुतळे बनवले असतील. कोण विचारते का गिधाडाने? रंगत नाही, ढोंगत नाही. असं नाही आहे. ज्याला गुप्त काशी म्हणतात, लिहून ठेवता तुमच्या जीवनात कामात येईल. गुप्त काशी साधी ते गोष्ट होती. मी म्हणलं कमीत कमी याचे गुरुच मदन मस्ताना दोन अवलादीच्या याचा गुरु आहे. मस्ताना म्हणजे मुसलमानच राहते नाव. मदन हिंदू, हा अर्थ मुसलमान अर्थ हिंदू. तुम्हाला नाही म्हणत. तुमचा जसा बाप होता मी त्याला काकाचे म्हणतो. असा तो गुरु त्याला नाचण्या शरम नाही लागते. दोन अवलादीचा माणूस या ठिकाणी गाणे लिहिते त्या दुभाषी नसेल का? ऐका काय म्हणतो आहे ते. बाती फूलों की फिर चिड़ी रात बात फूलों की. साहेब चालू ठेवा. गोष्ट बोलण्याच्या पहिले, गणमनाच्या पहिले चारही गोष्टीकडे आपलं लक्ष ठेवायला पाहिजे. खुद को प्रवीणता के तराजू में नहीं तोड़ना चाहिए. क्या बात है? खुद को प्रवीणता के तराजू में नहीं तोड़ना चाहिए. खुद को प्रवीणता के तराजू में नहीं तोड़ना चाहिए. प्रतिज्ञा गोपनीयता की कभी नहीं तोड़ना चाहिए. ईश्वर भक्ति के पाखंड में कभी नहीं डोलना चाहिए. चाहे जान जाए मगर कभी झूठ नहीं बोलना चाहिए. रस्ता सरळ आहे पण आम्हाला चालता आलं पाहिजे, ते महत्वाचं. कि जिसने अपना है अल्फाज लगा करो आपके अपने ध्यान में. अल्फाज वार करके देखो. अरे बहुत वार किया, अभी क्या इंतजार करते हो? जिसने अपना ईमान खोया है,
कीजिए मेरे बातों पर, गौर कीजिए। वही होता है, अंदाजा लगे अल्फाज क्या है। जिसने अपना ईमान खोया है, आपल्या अंतर्मनात विचार करा की मी माझं काय चुकलं रे। जिसने अपना ईमान खोया है, अरे मिल गया नतीजा, अरे मिल गया नतीजा, आज सोया है, मिल गया नतीजा, आज सोया है। गया नतीजा, आज सोया है, गया नतीजा, आज सोया है। मिल गया नतीजा, आज सोया है। राजा हरिश्चंद्राचा विचार करा हो। कसं आहे? राजा हरिश्चंद्राचा विचार करा, चाहे जान जाए, हम नहीं झुकेंगे। महाराणा प्रताप सिंह म्हणत होते, मुळे पण वाकणार नाही। आपल्या लहानशा पोरीला जाऊन जंगलात कंदमुळे खायला लागले। बोल ऐसे बोलो, वो बातों की कदर होती है। आणि राजा हरिश्चंद्राचा आदर्श म्हणून फक्त इकडे आमच्यासारखे माणसं राजा हरिश्चंद्राचे नाव घेतात, आणि इकडे काय ऐका माझ्या माय बाबा काय म्हणतो। की बोल हो जाए बढ़िया बढ़िया पद नसीब धोया है, बढ़िया पद नसीब धोया है। बढ़िया पद नसीब धोया है, बढ़िया पद नसीब धोया है। बढ़िया पद नसीब धो जाए। बढ़िया पद एक ऐसा इनकलाब जो गुलजार बन गए। यह कैसा इनकलाब है जो गुलजार बन गए। अरे शायद ये भाग्य मुक्त बन गए। हीरे की कद्र घट गई वो छोटे बाजारों में, हीरे की कद्र घट गई वो छोटे बाजारों में, जैसे खोटे मोतियों के हार बन गए। मला माहित हो तुमचा अधिक मास
मी आपल्या उरावर नाही ठेवत, मी आपल्या उरावर ठेवत नाही. मी दडपून बसलो तर उठवू देत नाही. बरोबर ऐका काय म्हणतो. विचार केला होता मगाशी विज्ञानावर, विज्ञान अध्यात्म. साहेब, मी तुमच्या बरोबर कार्यक्रम घेतला, मी माझ्या बरोबरीचा समजतो. विचार करण्याची पात्रता आहे. मीही माझ्या पोराचा बोर्ड घेऊन कधी बाजारात गेलो असेल, मीही एवढा मोठा बाजार झालो. मलाही श्रीराम शेखनं माझा बोट पकडून बाजारात नेला. देवराव शाहीर, मधुकर बांधते, महादेव सेलूवाला, नत्तू बाळा या मोठ्या मोठ्या शायराशी परसरामची एकदा गंमत झाली. चान्स मिळाला. याच्या बुद्धीची किंवा येते का जो दुसऱ्याला एकदमच समजते. क्षुद्र समजत असल त्याच्यातच शहाणपणाची विचारधारा नसल. जो आपली अवलाद पाहू शकत नाही तो परशुराम म्हणे की मी याच्या बरोबर घेत नाही. परशुरामजी, तुम्ही आपली शाखा समजा का किती तीर मारले म्हणून. वाईट नाही काही. श्रीराम शेठने कधी विचार नाही केला. कंगीचा शुभांचा घ्या. कन्हैया शेर नाही कहणारे पोरं शिकतील. आमच्यातही काही. मागच्या वर्षी तुमची माझी भेट झाली, गाणभेट झाली. दादा विचार नाही करायचा प्रसंग असा येईल की ऑटोमॅटिक मी तुमच्याशी बोलीन. मी तुमच्या जबानीत नाही राहणार. पण तुम्ही हे जब शब्द ताणून बोलत असाल, आपलं आत्मपरीक्षण कर जा की विज्ञान गॅलिलिओ म्हणत होते की पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. गॅलिलिओ म्हणत होते की ही पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. पण ह्या ठिकाणी बुद्धीने पुसक लोक आहेत. काही हे जे बुद्धीने पुसक लोक म्हणायचे हा बघा त्याला पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालती तर आमच्या घरदारा नाही पडते का? आमच्या घरावरच्या कवला खाली नसते पडले का? शेवटी गॅलिलिओला घुटणे टेकून माफी मागावी लागली. पण आज विज्ञान राहिली. अरे चंद्रावर लोक जाऊन उभे आहेत. नील आर्मस्ट्रॉंगनं आपला डावा पाय पहिल्याच्या चंद्रावर ठेवला आणि आज आम्ही वस्ती करायचे निर्माण करतो, वस्ती तयार करायचा विचार करतो. आज तेच लोक गॅलिलिओच्या इतिहासात नावाजून गेला. विज्ञानचा फरक पाय. मी असं बोललो का कधी? परमेश्वर नाहीये. मगाशी सांगितलं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग सांगतो ना हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचातून ती शक्ती तयार होती. तिला आपण परमेश्वरी रूप, परमेश्वराचं रूप कोणी पाहू शकत नाही ना. ती उदाची दे वो तो खोजने की बात है. आपण कोणत्या वस्तूचं पूजन करावं? जित्या गाडगे बाबा म्हणे जित्या जागत्या माणसाचा तुम्ही विचार करा रे. देवा काय वाईट नका म्हणू. हो, मी या भारतातल्याच मातीतून झालो. मी तुमच्यापेक्षा शहाणा नाही. पण या देशातले धर्मशास्त्र वाचून मी दासबोध वाटलं बंद करून ठेवलं. होईल मला माणसाबरोबर राहायचंय. तू उघडा लागला माणूस मी का करू तुझ्या बरोबर राहून? ऐका काय म्हणतो मी. जिसको घर हो ये हवा में उड़ता एरोप्लेन, ये समझ तो जिसको घर. करामत ये इंसान की है, फिर भी देते हैं भगवान पर भार. वो चांद पर जाकर माना बेटा, वो किसका अवतार. अरे खुद की बाजू खुद ना समझे वो कितने गद्दार.
खेल अजीब सा है। कैसा? ये तो पत्थर तेरे कभी खुदा को पाया है, तेरे कभी खुदा को पाया है। पत्थर कभी खुदा को पाया है, तेरे कभी खुदा को पाया है, तेरे कभी खुदा को पाया है। पत्थर कभी खुदा को पाया है तो कितना सदमांतराल मेरा, ये कितना सदमांतराल मेरा। शेर साहेब सोचना होगा, नाही तर मला असं मला बुडगा बुडगा झाला काय हा का वय सांगते, हा बुडगा बुडगा झाला। ये कितना सदमांतराल मेरा, झूठे अरमान दिल गवाया। सुनो कितना सदमा अंतराल मेरा है, कितना सदमा है, कितना सदमा है, कितना सदमा अंतराल मेरा। बात बहुत गजब है। झूठे अरमान, झूठे अरमान दिल गवाया है, झूठे अरमान ये दिल गवाया है। झूठे अरमान दिल गवाया है, झूठे दिल गवाया है, झूठे अरमान ये दिल गवाया है, झूठे अरमान ये दिल गवाया है। प्रश्न विचारलं होतं, काय होतं का प्रश्न? प्रश्न काय होता? अधिक मास। आमच्या भारतीय संस्कृतीत अधिक मास, भारतीय संस्कृती म्हणण्यापेक्षा हिंदू संस्कृती, सनातन धर्म ऐकून घ्या हो शाहीर साहेब। सनातन धर्म या त्याच्या तीन सालातून एक वेळा येते। आता कोणत्या नावाने घेता मी तर नाही घेणार, मुंड्या पांडे सिंगस्ट, याचे 3 भाग आहेत, वसिष्ठ, चंद्रमास आणि सूर्यमास। या सूर्यात याच्या 2 भाग, सूर्यमासाचे दिवस 365 आणि 6 घंटे, 365 दिवस 6 घंटे, आणि चंद्रमास 354 दिवस। याच्यात सूर्यवंश याच्यात 11 दिवस, 11 दिवसाचा फरक
आणि हा माझ्या मते नाही शास्त्राचा सवाल 11 तिरी 33 है जे आहे इंग्रजी महिने आणि मराठी महिने याचा काटेकोरपणे तास घडी का फरक आहे ना. त्या इंग्रजी महिने आणि मराठी महिने याच्या कालावधीचा तुम्ही कॅल्क्युलेशन करा. त्याच्यातून आपल्याला चित्र दिसतील की 3 वर्षाच्या नंतर अधिक मास तयार होते. त्याला आपण काही धोंड्या म्हणतो. ह्या धोंड्याचा इतिहास मोठा आहे. आता तोही मला तर सांगू का. या धोंड्याचा इतिहास मला माहित आहे पण मी आपल्या तोंडाने नाही. पण मी म्हणतो जे सनातन धर्माचे तुम्ही प्रश्न विचारते मला काही हरकत नाही. भारतीय संस्कृती आहे त्या वैदिक संस्कृतीमध्ये 5 पंडित होऊन गेले होते. त्या वैदिक संस्कृतीत 5 पंडित होऊन गेले होते. त्या 5 पंडितात आचार्य नावाची पदवी भेटली होती. आचार्य नाही तर भलतेच आचार्य म्हणाला. त्या आचार्य नावाची पदवी कोणाकोणाला दिली आणि कोणी दिली एवढं सांगा. आता तुम्ही तो प्रश्न विचार मुद्दाम विचारणार मला काही गरजच नव्हती. ऐका आणि म्हणून का म्हणतो उम्मीद उम्मीद महक के सौदागर हा सेवा कड़वा मी लिहायला लागलो था. हा कड़वा देवा लिहायला लागला. न्यूटन या पृथ्वीच्या पाठीवर आपल्या देशात त्याचं नाव चालत आहे अजय. याचा बाप हा लहान असताना मरण पावला. त्याच्या मायेनं कोणत्या हेतून माहित नाही आलं सोडून दिल्यानं दुसरा नवरा गेल्यानं आपली खुशी करत बसली. न्यूटन हा इकडे कसा तरी पिसारल्यासारखा झाला. इकडे तिकडे जेव्हा मोठा झाला मोठा त्याच्या वेळेस शेती वगैरे भरपूर पण त्या शेतीचा सांभाळ करायला तयार नाही. कोणी वाली नाही. शेवटी तिचा जो केलेला नवरा होता तोही मरून गेला. शेवटी ती पोराजवळ आली आणि त्या शेतीची रखवाली करायला लागली. त्याच्याजवळ ऍपल सेफचा हा बगीचा होता. सेफच्या वावरात गेला. एका बगीच्याला झाडाच्या खाली बसला. आपला काही माती गोटाई खेळत बसता बसता एक पकलेला एक सेफ ऍपल तो खाली रेषेत पडला. न्यूटन तिथून जागेवर उभा झाला आणि हा सेफ कुठून पडला असं पाहते सरळ रेषेत. न्यूटन म्हणते काय सरळच्या सरळ इकडे काऊन नाही पडला इकडे काऊन नाही पडला इकडे काऊन नाही पडला इकडे काऊन नाही पडला. आणि त्या न्यूटननं जेव्हा त्याचं संशोधन केलं तिचं नाव आहे गुरुत्वाकर्षण शक्ती. ह्या शक्त्या नाही सांगायचे हे सांगते शक्ती सांगतील. फोनवर नंबर घ्यायचो काय भाषा माझ्या फोनवर नंबर लिहायचा. मा चुकलं तसं तर माझा नंबर लिहून घ्या. आता का पे 3 13 9 18 12 32 3 13 9 18 12 32 झाले का ना आकडे. याच्यावर फोन करायचा बरोबर होईल. गुरुत्वाकर्षण शक्ती. आणि म्हणून हा कळवा मुद्दाम टाकला की एवढ्या मोठ्या माणसाला मी का सोडू रे का सोडू. ऐका
2 वर्षाचा कार्यकाळ